सर, बऱ्याच लोकांचं असं मत आहे की वारकरी माणसांनी किंवा संप्रदायातील माणसांनी शेळी पालन करू नये, हे पाप घडतं काय. तर आपलं काय मत आहे याबद्दल? आपणास काय वाटतं की खरोखरच वारकरी व्यक्तींनी किंवा कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी, मृदंगाचार्यांनी, कीर्तनकारांनी, गायनाचार्यांनी, तर याबद्दल आपलं मत काय? असं बऱ्याच जणांनी, किंवा आपण जे शेळीपालन करताय, मेंढीपालन करताय, ते परमार्थामधील व्यक्तीला योग्य नाही आणि आपण शेळी मेंढी पालन करू नये आणि जर करायचं असेल तर कीर्तन प्रवचन करू नये, असं बऱ्याच लोकांचं मत आहे. तर सर, आपलं काय मत आहे याबद्दल ते तुम्ही सांगावं अशी बऱ्याच जणांची विनंती आहे. ऐका पुढे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हे रात्रंदिवस ज्याच्या चित्तात आहे ना, लक्षात ठेवा. हे बघ, कर्तव्य कर्म शी विनमुख, ते कर्म कोणतंही असू दे, कर्तव्य कर्माशी विनमुख होणं हेच खरं मोठं पाप आहे. ध्यानात आलं. पतीने पतीचं कर्म न करणं, स्त्रीने स्त्रीचं कर्म न करणं, मनुष्याने मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्म कशासाठी आहे? काय? देवे दिला देह भजना गोमटा. लक्षात आलं. परी तो या झाला फाटा बाधिकेचा, मायाबद्ध मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मायेत अडकल्यामुळे जीव हा पापी पाप कृती करू लागला. वास्तविक पाहता ज्या क्रियेसाठी, कशासाठी देहाची निर्मिती, तर भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी देह मनुष्य जन्माची निर्मिती. मी नाही सांगत हे, ज्ञानेश्वर माऊलीनी बर का, नामाशी विन्मुख तो नर पापिया. आलं का लक्षात? पाप आणि पुण्य कशाला म्हणायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे माऊलींचं प्रमाण सांगितलं. आणि जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात? पाप तया नाव न विचारी नीत. पाप तया नाव न विचारी नीत म्हणजे ज्याला गीत म्हणा, नीतीने वागणे म्हणजे काय? नामस्मरण करणे. लक्षात ठेवा. आणि नामस्मरण न करणारा तो पापी नर समजावा. वास्तविक पाहता आम्ही शेळी पालन करतो, आम्ही भगवंताच्या नामामध्ये इतकं रमून गेलेलो आहे. लक्षात ठेवा की जगद्गुरु तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे, प्रमाणाप्रमाणे जर आपली नीती असेल तर आपणाला कधीही पाप लागणार नाही. उलट आपणास पुण्याची प्राप्ती होईल. लक्षात ठेवाया. मी प्रमाणाशिवाय अजिबात बोलत नाही. पुण्य ऐसे काय, जगद्गुरु तुकोबाराय. पुण्य ऐसे काय राम नामा पुढे. ओ पुण्य ऐसे काय राम नाम पुढे.
काय ते बापुडे यज्ञयाग, काय ते बापुडे यज्ञयाग, रंगले चित्त माझे तया पायी, रंगले हे चित्त माझे तया पायी. तुम्हाला विशेष वाटेल आम्हीच नामस्मरण करत नाही, तर आमच्या शेळ्या मेंढ्यांना सुद्धा आम्ही नामस्मरण ऐकतो. देण्यात आलं. तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येते. शेळीपालन कसं करायचं असतं आणि आपण कुठली हिंसा तर करत नाही, कोणतीही हिंसा आपण करत नाहीये, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल कारण हिंसा याचा अर्थच कितीतर व्यक्तींना माहित नाही. मी सांगेन असं, मी कुठल्या ना कुठल्या भागामध्ये चॅनलवरती हे आवर्जून तुम्हाला गोष्ट सांगेन. हिंसा कशाला म्हणायचं? आपण आपल्या उपजीविकेचं साधन वास्तविक पाहता तो नरकदेह आहे. लक्षात आलं का? तो नरकदेह आहे, कारण तिथे स्वातंत्र्य नाही. परंतु शेळीपालन मेंढीपालन जर केलं ना, लक्षात ठेवा, तर बर का आमचा संबंध नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा संबंध आल्यामुळे नामस्मरण त्यांच्या कानावरती गेल्यामुळे त्यांना मात्र निश्चित स्वर्गवास घडतो. बर का, निश्चित स्वर्गवास घडतो. हे बी एखाद्या चिंतनामध्ये स्वर्गवास कशाला म्हणायचं, नरकवास कशाला म्हणायचं, वैकुंठवास कशाला म्हणायचं, हे मी सांगेन. या देहातून त्याला आपण मुक्तता देतोय. आणि विशेष म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे माझ्या शेडमध्ये सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास, बरं, ज्या ज्या वेळेला खाद्य टाकलं जातं त्या त्या वेळेला त्यांना नामस्मरणच ऐकवलं जातं. कारण माझा मुलगा हा कीर्तनकार असल्यामुळं स्वतः त्याच्या खिशामध्ये नामस्मरणच लावलेलं असतं. त्यांना ते कीर्तनच असतं, अभंगच असतं. आणि हे सजासजी नाही ऐकायचं म्हटलं तरी सुद्धा त्यांच्या कानावरती पडतंय, त्यांच्याकडून ऐकलं जातंय. लक्षात ठेवा, पुण्याईचं कार्य आहे हे. जे म्हणतात ना हे पापाचं कार्य आहे, त्यांना पाप आणि पुण्य म्हणजे काय ते मी जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रमाणासह तुम्हाला सांगितलं. शेवटी सांगणं माझं काम आहे. ध्यानात आलं का तुमच्या? तुम्ही काही जरी केलं तर एक समाज निर्मिती ही नावं ठेवण्यासाठी. शेळी मेंढी पालन केलं तरी बी नावं ठेवणार आहेत, नाही केलं तरी किंवा असणार आणि मोडून टाकलं तरी का मोडलं रे लगा, किती भारी होतं. ध्यानात आलं? तुम्ही कसंही या जगामध्ये वागलं तरी लक्षात ठेवा, जग हे तुम्हाला नावं ठेवणारच आहे. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे, निंदकाचे घर असावेसे. आवर्जून त्यांचं अभिनंदन करावं की तू निंदा केल्यामुळं कमीत कमी मी भगवंताचं नामस्मरण करतोय. लक्षात आलं? मात्र मुखी नाम हाती मोक्ष. लक्षात ठेवा, देहावरती ज्या वेळेला तुम्ही उदार व्हाल, माया बंध तोडून ज्या वेळेला तुम्ही
जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग बघा, लटके ते फेडा, हे खोट आहे ना ते फेडा, तुका म्हणे जाय. मायेमध्ये अडकू नका, ज्याचा जन्म ज्याच्यासाठी झालेला आहे. ध्यानात आलं तुमच्या? बरं, आपण मारत नाही ना त्यांना, ध्यानात येतं का? आपण आपल्या कर्तव्य कर्मामध्ये आपण कुठेही त्यांचा मृत्यू करत नाही आपण. आणि अविधीने होणारा मृत्यू त्याला हिंसा म्हणतात, ध्यानात ठेवा. म्हणून अगदी हात जोडून सर्व शेळी पालकांना माझी विनंती आहे की असं काय मनात आणू नका की शेळी पालन किंवा मेंढी पालन केल्याने सध्या हा चालणारा, आपल्याला मांस खायचा आहे का सांगा बरोबर. आपला आहार जर सत्वगुणी असेल, तुम्हाला वाटत असेल की आपल्या हातून हे पाप घडतंय, मग सायंटिफिकली जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवा, वनस्पतींना सुद्धा जीव असतोच ना. ध्यानात येते का तुमच्या? मग तुम्ही जेव्हा पालेभाज्या खाता, मेथीची भाजी मुळासकट उपटून आणता, तिथे पाप घडत नाही, तो जीव नाहीसा होत नाही का? अरे हिंसा कशाला म्हणायचं? पाप पुण्याच्या गोष्टी फुकटचे हे जे टपरीवर बसणारे किंवा काय टपरीवर बसणारे असं म्हणण्याच्या ऐवजी मी स्पेशली शब्द वापरतो, पारावर बसणारे. बरं का, टपरीवरले कमीत कमी स्वतःच्या उपजीविकेसाठी, टपरी हा शब्द याच्यासाठी वापरला की जिथे एकत्रित लोक येतात असा कट्टा, त्याला टपरी म्हणतात. किंवा त्याला जुन्या काळी शब्द होता पार, पारावर बसणाऱ्या लोकांचे आलतू फालतू गप्पा मारणारे. ध्यानात आलं का? त्यांना देवाचं देणं नाही, घेणं नाही, काय नाही, काय नाही, फक्त कांक्षा काढणे आणि समोरच्याचा आत्मविश्वास कसा कमी होईल ते पाहणे. तर या लोकांचा विचार न करता सर्व जे संप्रदायामधील लोक आहेत त्यांनी हा व्यवसायामध्ये पडावं. हा व्यवसाय अतिशय उत्कृष्ट आहे, शेळी पालन आणि मेंढी पालन. मुखी नामस्मरण, नवे नवे त्यांनाही नामस्मरण ऐकवायचं, म्हणजे आपल्या स्वतःच्या तोंडून तर नाम येतच आणि त्यांचंही नामस्मरण होत असल्यामुळं पाप वगैरे असलं मनामध्ये सुद्धा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.